नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आजच्या या खास व्हिडिओमध्ये। आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या विषयावर। गावाकडे करता येणारे 10 बिझनेस जे कमी भांडवलात सुरू होतात आणि रोजचा पैसा आणतात आणि काही महिन्यात हजारो लाखो रुपये देखील कमवून तुम्हाला देऊ लागतात। सुरुवातीला पाहूया, खरं सांगू का, गाव म्हणजे फक्त शेती नाही, गाव म्हणजे अनेक हजारो संधी गावामध्ये तयार होतात। आजच्या जगात असे हजारो उदाहरण आहेत ज्यांनी गावामध्ये राहून मोठा उद्योग उभारला। आपण विचार करतो कामात शहरात काम मिळेल, पैसा शहरात मिळेल, पण सत्य उलट आहे। गावात खर्च कमी, मागणी जास्त आणि स्पर्धा कमी असणार आहे। आजचे असे 10 बिझनेस बनवणार आहेत ते की ज्यामध्ये कमी भांडवल, कमी रिस्क, चांगला बाजार, घर बसल्या काम, रोजचं इन्कम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गावातील लोकांनाही रोजगार मिळू शकतो। आता सगळ्यात पहिला 1 नंबरचा बिझनेस पाहणार आहोत तो म्हणजे शेळीपालन। शेळीपालन हा भारतात सर्वात जलद वाढणारा ग्रामीण व्यवसाय आहे। आता हे फायदेशीर का आहे हे देखील आपण समजून घेऊया। तर ह्याचं पाहायला गेलं तर ह्याचा खर्च अतिशय कमी असणार आहे। तुम्ही कुठेही चारून आणू शकता, खाद्याचा खर्च देखील खर्च कमी असणार आहे आणि याची प्रजनन क्षमता देखील अतिशय चांगली आहे। वर्षातून 2 वेळा हे पिल्ले देत असतात। 2 पिल्ले म्हटलं तर एका शेळीला 4 पिल्ले होत असतात। तर याचं पाहायला गेलं तर बाजारपेठ पाहायला गेलं तर कायमीची बाजारपेठ आहे। तर तुमच्या शेजारच्या गावामध्ये बाजार भरत असेल, शेळ्यांचा असेल, मेंढ्यांचा बाजार भरत असेल, तिथं जाऊन सुद्धा तुम्ही विक्री करू शकता। आणि पाहिलं तर एका पिल्ल्याची किंमत 10,000 पासून ते सुरुवात आहे। चांगलं 2 ते 4 महिन्याचं पिल्लू 10,000ला जर तुम्ही विकलं तर तुम्हाला 2 पिल्ली एका टायमाला 2 पिल्ली एक शेळी देते, तर तुम्हाला 20,000 रुपये आणि वर्षाचे तुम्हाला एक शेळी 40,000 रुपयेपर्यंत कमवू शकते। आणि जो सणासुदीला जो रेट आहे तो रेट देखील अतिशय हाय येत असतो। सणासुदीला रेट पाहायला गेलं तर बकरी ईद असेल, यात्रा असेल, उत्सव असेल, इथे देखील वेगवेगळ्या सणाला आपल्याला आपली बकरी बोकड वगैरे असेल शेळीला तर अतिशय चांगल्या प्रकारे रेट असतो आणि तिची विक्री देखील चांगल्या दराने होत असते। आता तुम्ही ह्याची विक्री कुठं करू शकता असा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, तर तुम्ही आता भरपूर तुमच्या 50 शेळ्या असतील तर तुम्ही हॉटेलला देखील तुम्ही देऊ शकता कटिंगसाठी। नंतर जे मटण विक्रेते आहेत तिथे देखील देऊ शकतात। आणि तुम्हाला पाहिजे तर जे शहरातले ग्राहक आहेत, मोठमोठे दुकानदार आहेत, हॉटेल्स आहेत, तिथे देखील तुम्ही माल सप्लाय करू शकता। तर तुम्ही आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की शेळी पालन केल्यानंतर किती कमाई होईल, काय होईल, तर तुम्हाला छोट्या युनिटमधून तुम्हाला वर्षाला 2 ते 3 लाख रुपये पडू शकतात। तर तुम्ही 100 शेळ्यापेक्षा जास्त केला मोठ्या युनिटमधून तर 6 लाख ते 15 लाखापर्यंत देखील पडू शकतं। सगळ्यात महत्त्वाची टिप एक जाणून घ्या, याला पाहायला गेलं तर अतिशय चांगल्या प्रकारची जात लागते, नंतर स्वच्छ जागा लागते आणि पाहायला गेलं तर स्वतःचं एक मार्केट आणि स्वतःचा ब्रँड एक तुम्हाला तयार करू शकतात। तर याच्यामध्ये पाहायला गेलं तर गावातील अनेक लोकांनी 5 ते 10 शेळ्यापासून सुरुवात केली होती आणि आज पाहायला गेलं तर त्यांच्याकडे 200 ते 300 शेळ्या आहेत। अनेक यूट्यूबवरती तुम्ही जाऊन देखील बघू शकता, अशा आज भरपूर शेळ्या आहेत। तर दुसरं पाहायला गेलं तर 2 नंबरचा बिझनेस पाहणार ते म्हणजे देशी कोंबडी। देशी कोंबडीमध्ये पाहायला गेलं तर पोल्ट्री फार्मिंग, देशी कोंबडी 2 अब्लिक तुम्ही कोणतेही करू शकता। तर 200 देशी कोंबडीचा बाजार अफाट आहे। आता तुम्ही का तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की देशी कोंबडीचा अफाट काय, तर आज लोक हेल्दी फूड शोधतात, देशी अंडी, देशी मांस, अशा शहरातल्या लोकांना भरपूर मागणी आहे। तर तुमचा जर योग्य तो ब्रँड बनवून तुम्ही शहराच्या जवळ तुमचं गाव असेल तर अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही देशी कोंबडी देखील त्याची विक्री करू शकता। त्यातून तुम्ही हजारो लाखो रुपये देखील कमवू शकता। आता हे पाहायला गेलं तर दोन्ही प्रीमियम रेटमध्ये विकले जातात। अंडं पाहायला गेलं तर 10 रुपयेपासून ते 15 रुपयेपर्यंत विकलं शकतं। देशी कोंबडी पाहायला गेलं तर 400 पासून ते 600 रुपयेपर्यंत तिची देखील विक्री केली जाते। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की ह्याच्यामधून महिन्याला किती कमाई येते, काय येते, तर तुम्हाला 100 ते 300 कोंबड्यापासून तुम्ही सुरुवात केली तर महिन्याला तुम्हाला 20 ते 26,000 इझिली पडू शकतात। तर तुम्ही पाहत असाल की अनेक असे तरुण आहेत ज्यांना जॉब शोधण्यासाठी ते पुणे असेल, मुंबई असेल, वेगवेगळ्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये येतात जॉब शोधण्यासाठी, त्यांना जॉब सापडत नाही आणि ते अनेक फ्रस्ट्रेशनमध्ये जातात। फ्रस्ट्रेशनमध्ये न जाता तर असे छोटे मोठे व्यवसाय जरी केले तर त्यांना पाहायला गेलं तर आणि फक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये पेशन्स देखील महत्त्वाचं आहे, मार्केटिंग महत्त्वाचं आहे, नंतर योग्य नियोजन देखील अतिशय महत्त्वाचं आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की आता ही देशी कोंबडी पालन आहे, ह्याच्यामध्ये विक्री कशी करायची, जे आपल्या तुमच्या मोबाईलवरती मोबाईल उघडायचा, मोबाईल केल्यानंतर तुमचा जो जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी शेअर केलं आहे तर तुम्हाला 10-15 ग्राहक महिन्याला तुम्हाला मिळून जातील। दुसरं पाहायला गेलं तर शहरातले जे ग्राहक आहेत ते शहरातले ग्राहकाशी तुम्ही जरा ओळखी झाली तर तुम्हाला चांगली तुम्ही सेवा पुरवली तर तुम्हाला तिथे देखील हजारो ग्राहक तुम्हाला मिळून जातील। तर तुम्ही सुरुवात पाहायला गेलं तर होम डिलिव्हरी अंड्याची देखील अतिशय ब्रँडिंग करून तुम्ही अंड्याची होम डिलिव्हरी देखील करू शकता। आता सगळ्यात महत्त्वाचा दुसरा बिझनेस आहे तो म्हणजे दूध व्यवसाय।
आता दूध व्यवसाय देखील तुम्ही चालू करू शकता. दूध व्यवसाय आणि त्याच्याचं प्रोसेसिंग देखील करू शकता. आता फक्त दूध व्यवसाय म्हटलं तर तुमच्या मनामध्ये येते फक्त दूध विकलं, तर दूध विकायचं काय नाही, फक्त दूध विकलं तर त्याचा नफा मर्यादित होतो. पण तुम्ही त्याच्यावर जर प्रोसेसिंग केलं तर अतिशय तुमच्या मनामध्ये सोने इतकं पिवळं इतकं तुम्ही याच्यामध्ये नफा कमवू शकतो. आता तुम्ही त्याच्यावर प्रोसेसिंग म्हणजे काय, तर तुम्ही दुधापासून तूप बनवू शकता, दही बनवू शकता, पनीर बनवू शकता, चीज बनवू शकता. तर ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर या एवढ्या प्रोडक्ट आहेत त्याची कमाई तिप्पट जास्त असणार आहे. आता तुम्ही ग्राहक कोण, तर तुम्ही जे शेजारी आजूबाजूला लोकांना तूप तर लागतंच, दही देखील लागतं आणि पनीर देखील लागतं. तर याचा तुम्ही तुमच्या गावाच्या शेजारी मोठं सिटी असेल तिथं जाऊन सुद्धा तुम्ही विक्री करू शकता. नंतर तुपाची पनीरची तुम्ही ऑनलाईन देखील विक्री करू शकता. आता आपण 4 नंबरचा बिझनेस म्हणणार तो म्हणजे नर्सरी व्यवसाय. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहायला गेलं तर शोभेची झाडे असतील, फळझाडे असतील, औषध रोपे असतील, या मार्केटला थांबणं नाही. तर ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर लाभ कोणाकोणाला, ह्याच्यामध्ये लहान जागेत मोठा व्यवसाय आपण करू शकतो. तर ह्याची विक्री कशी करायची, जे लोक घराच्या पुढं गार्डन तयार करायचे हौशी लोक असतात त्यांना तुम्ही विक्री करू शकता. जे शेतकरी शेतात झाडं लावायचे असतात, नंतर त्यांचे वेगवेगळे रोपं लावायचे असतात, शेतकऱ्याला देखील विक्री करू शकता. जे शहरातील ग्राहक आहेत, म्हणजे शहरात खूप नर्सरी कमी आहेत, तर तुम्ही शहरातले कॉन्टॅक्ट शोधून शहरातल्या ग्राहकांना देखील तुम्ही नर्सरी शोची झाडे देखील विकू शकता. तर तुम्हाला एक कमाई किती मिळते, तर एक एक झाड प्रीमियम रेटमध्ये विकलं जातं. तर बिझनेस पाहायला गेलं तर आपल्या 5व्या नंबरचा बिझनेस पाहणार तो म्हणजे मधमाशी पालन. तर मधमाशी पालन देखील आता सध्याच्या घडीला अतिशय ट्रेंडिंगला असणारा बिझनेस आहे. तर तुम्हाला मध तयार करण्यासाठी अतिशय कमी खर्च येतो आणि विक्री रेट जास्त होते. त्याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट करू शकता ते म्हणजे मध बनवू शकता, नंतर वॅक्स म्हणजे तुम्ही मेन आहे बघा ते मेन देखील बनवू शकता, नंतर प्रोपोलिस देखील बनवू शकता. आता ह्याची विक्री ती कशी करायची, विक्री आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. ऑनलाईन पद्धतीने नंतर फूड स्टोअर देखील म्हणजे एखादा जे दुकान आहेत, बेकरी आहेत, तिथं देखील तुम्ही मध नेऊन ठेवू शकता, तिथून देखील विक्री करू शकता. नंतर तुमचा एक स्वतःचा ऑर्गॅनिक ब्रँड म्हणजे ऑर्गॅनिक तयार केलेला ब्रँड देखील तुम्ही तिथून देखील विक्री करू शकता. त्यानंतर आपल्याला 6 नंबरचा बिझनेस बघणार आहे तो म्हणजे घरगुती उद्योग. आता घरगुती उद्योग म्हणजे काय, तर तुम्ही त्याच्यामध्ये काय बनवू शकता, तर जे तुमच्या शहराच्या कडेला तुमचं गाव असेल तर तिथून तुम्ही पापड बनवू शकता. नंतर अनेक लोकांना भाकरी देखील ज्वारीची असेल, बाजरीची असेल, भाकरी देखील बनवू. अनेक तुम्ही आजूबाजूला भाकरी केंद्र देखील पाहिला, त्यांचा वर्षाचा लाखो रुपयाचा टर्नओव्हर आहे. भाकरी बनवू शकता. नंतर उन्हाळ्यामध्ये सिजनेबल तुम्ही लोणचं बनवू शकता, नंतर शेंगदाण्याचे लाडू बनवू शकता, मसाले बनवू शकता. हे देखील अतिशय चालणारे ट्रेंडिंग विषय आहेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यावी लागते म्हणजे स्वच्छता महत्त्वाची ठेवावी लागते. नंतर तुम्हाला व्यवस्थित पॅकिंग करावं लागते आणि ह्याचा नफा बघायला देखील तर अतिशय दुप्पट नफा आहे. ह्याच्यामध्ये देखील हा देखील छोटा मोठा तुम्ही महिलांना उद्योग चालू करू शकता. 7 नंबरचा बिझनेस बघणार ते म्हणजे दळणवळण. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की दळणवळण, तुमच्याकडे छोटी टॅक्सी असेल, 4 व्हीलर असेल, वेगवेगळी गाडी असेल, तर तुम्ही 4 व्हीलरचा देखील बिझनेस करू शकता. तर ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर सध्या देखील 4 व्हीलरमध्ये 20,000 ते 30,000 रुपये मंथली तुम्ही कमवू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्ही जे ग्राहक असतात, रिसेप्शन असेल, वेगवेगळ्या गोष्टी असेल, ह्याच्यामध्ये रोजचा पैसा असतो. रोजचा पैसा असल्यानंतर खर्च वजा करता तुम्हाला 30,000 ते 50,000 पण फायदा मिळू शकतो. तर दुसरं पहिलं तर लोकांच्या घराच्या धान्याचं पीठ हवं असतं, त्यांना देखील धान्याचं पीठ हवं असतं, त्यांना देखील तुम्ही पुरवू शकता. आता सगळ्यात नंतर 8वा बिझनेस बघणारा तो म्हणजे मत्स्य व्यवसाय. मत्स्य व्यवसाय देखील अतिशय चांगल्या प्रकारे असणारा ट्रेंडिंगचा विषय आहे. तर पाहायला गेलं तर पाणी उपलब्ध असेल तर तुम्ही अतिशय भारी बिझनेस करू शकता. ह्याच्यामध्ये माशाची वाढ अतिशय फास्ट होत असते. तुम्हाला 3 ते 4 महिन्यामध्ये मासे विक्रायला देखील येतात. हिची मागणी देखील शहरात असेल, ग्रामीण भागामध्ये देखील खूप मागणी आहे, तिथे देखील तुम्ही विक्री करू शकता. दुसरं पाहायला गेलं तर आता तुम्ही कुठे विक्री करू शकता, दुसरं पाहायला गेलं तर हॉटेलमध्ये विक्री करू शकता. नंतर जे ग्राहक आहेत सिटीमधले तिथे देखील विक्री करू शकता. नंतर तुम्ही फिश मार्केट आहे, थोडं छोटं माशाचं मार्केट असेल विक्रीचं, तिथे जाऊन तुम्ही देखील विकू शकता. आता दुसरा 9व्या नंबरचा बिझनेस बनणार तो म्हणजे किराणा प्लस अग्रो स्टोअर. इथं तुम्हाला किराणामध्ये जे लोक आता घरातच राहत असतात त्यांना वेगवेगळे वस्तू खरेदी करत असतात, तर किराणा ते देखील तुम्ही खरेदी करू शकता. नंतर तुम्हाला बियाणे, आता जे शेतकऱ्यांना बिया लागतात ते देखील तुम्ही तिथे ठेवू शकता. नंतर तुम्ही खत ठेवू शकता. हा देखील तिहेर व्यवसाय अतिशय चांगला असणार आहे. आता तुम्हाला दररोज ह्याच्यामधून देखील पैसे मिळणार आहेत. याच्यातून तुम्हाला 30,000 ते 35,000 रुपये महिन्याला तुम्ही कमवू शकता. 10 नंबरचा बिझनेस बघणार तो म्हणजे ॲग्रो टुरिझम. आता अनेक लोक जे शहराच्या कडेला गाव आहेत तिथं अनेक लोकांना फिरायला काहीच गाव होत नाही. फक्त त्या लोकांतल्या सिटीतल्या लोकांकडे पैसा असतो. पण तुम्ही जे शहराच्या कडेला तुमचं छोटंसं गाव असेल तिथं तुम्ही छोटीशी बाग तयार करून व्यवस्थित टापटीप करून
त्यांना कंपाऊंड मारून व्यवस्थित एक गार्डन तयार केला, तर गार्डन टाईप तयार केला आणि तुम्ही तिकिटावर जे शहरातील लोक पाहण्यासाठी तुम्ही व्यवस्थित जरा मार्केटिंग केला, नंतर तुमच्या फिरेल देखील पोहायला व्यवस्थित केला, तर तिथे देखील लोक टाईम स्पेंड करण्यासाठी इथे येऊ शकतात. तर तुम्हाला 200 ते 300 पर व्यक्ती घेऊन तुम्ही वर्षाला इथे देखील महिन्याला 30 ते 35 हजार रुपये कमवू शकता. ह्याच्यामध्ये पाहिजे तर मड असेल, गावठी जेवण असेल, म्हणजे घरगुती पद्धतीने तुम्ही जेवण दिला, नंतर तुम्ही संपूर्ण शेताची माहिती दिला, तर तुम्हाला पर व्यक्ती 3 आणि तिथं राहायची सोय केला तर तिथं तुम्हाला जवळजवळ एकाच पूर्ण एक फॅमिली आली तर 3 ते 4 हजार रुपये प्रति फॅमिली मिळतात. आणि इथं तुम्हाला महिन्याचे इथे देखील तुम्हाला 30 ते 35 हजार रुपये मिळू शकतात. आता दुसरं पाहायला गेलं तर गावातच बिझनेस का फायदेशीर तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल तर इथे खर्च अतिशय कमी येतो. जमीन आपल्या घरातलीच उपलब्ध असते, घरातील लोक सदस्य देखील उपलब्ध असतात आणि महत्त्वाचे म्हणजे ताज्या वस्तू मिळतात. आणि तुमचं गाव शहराच्या कडेला असेल तर शहरात तुम्ही विक्री देखील करू शकता. आता दुसरं पाहायला गेलं तर याचं मार्केट कुठे मिळेल तर मार्केट तुम्हाला व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, लोकल जे ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे तिथे देखील तुम्ही शेअर करू शकता. नंतर तुमच्या गावातील जे लोकल कस्टमर आहेत तिथे देखील तुम्ही विक्री करू शकता. याची सुरुवात कशी करायची? सुरुवात तुम्ही छोट्यापासूनच करा, खर्च अतिशय कमी करा आणि बाजार स्वतःचा शोधा. म्हणजे तुमचं जे तुम्ही तयार करताय, आता तुम्ही जे 10 बिझनेस सांगितलेत 10 पैकी एक केला तर व्यवस्थित बाजार शोधा. नंतर तुम्ही व्हॅल्यू म्हणजे व्यवस्थित तुमच्या वस्तूला किंमत कुठे भेटते ते देखील बघा. आणि तुमचा जे माल आहे बनवला आहे, आता तुम्हाला 10 बिझनेस सांगितल्यात, एक बिझनेस निवडला तर त्याचं ब्रँडिंग देखील तुम्ही व्यवस्थित करा. तर तुम्ही महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये 10 महिन्याचा एक प्लॅन तयार करा. सुरुवातीला तुम्ही मार्केट रिसर्च करा, छोट्याशा सेटअपपासून सुरुवात करा. पहिल्यांदा विक्री कशी करायची ते देखील पाहून घ्या. ऑनलाईन सर्वस्तर माहिती घ्या. जे रेग्युलर ग्राहक आहेत, जे तुमच्या गावाला सूट होतं असा देखील तुम्ही ह्यामधील 10 मधील बिझनेस चालू करू शकता. आता तुम्ही नफा कसा मिळणार आहे? महिन्याला तुम्हाला 7 ते 10% देखील वाढ देखील होणार आहे. तर आज गावात पाहायला गेलं तर अतिशय तुम्ही चांगला बिझनेस वाढवू शकता. गावात एक अतिशय मोठ्या संधी आहेत आणि पूर्वी शेती होती, आता या ठिकाणी उद्योग देखील या ठिकाणी सुरू झालेले आहेत. आता अनेक लोक सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर शेवटी काय, गाव सोडून शहरात काम शोधण्यापेक्षा गावातच काम निर्माण करा. लोक शोधतात काम, उद्योग करतो काम निर्माण. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास, आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे ही माहिती आवडल्यास संभाजी अर्जुन तुराई यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.